नमस्कार, मी प्राची. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या वसुदैव कुटुंबकम या यूट्यूब मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये शेरी लपेन यांच्या शी डिडंट सी इट कमिंग या नॉव्हेलची आपण ओळख करून घेतली होती. आणि ही नॉव्हेल अतिशय सस्पेन्सपूर्ण, थरार निर्माण करणारी अशी ही कादंबरी आहे. आणि मी साधारण एक थोडासा गोषवारा आधीचा तुम्हाला रिमाइंड करते परत, की ब्रायन नावाची ही 35शीतली तरुणी आणि तिचा नवरा सॅम हे दोघेही अतिशय सुस्थितीतले आणि चांगल्या चांगल्या नोकरीमध्ये असलेले असं हे कपल आहे आणि त्यांना एक 3 वर्षाची क्लारा नावाची मुलगी पण आहे. आणि ह्या ब्रायनला एक लीज नावाची लहान बहीण आहे, जी 30 वर्षाची आहे. आणि शिवाय तिची एक फ्रेंड आहे, अतिशय जवळची मैत्रीण आहे पेज, की जी कॉलेजपासूनची तिची मैत्रीण आहे. आणि या सगळ्या फॅमिलीमध्ये अचानक एक कपल पण डोकावतं. ते म्हणजे की टेस्लाचा जो ओनर मिस्टर डेरेक हा अचानक एंट्री घेतो आणि हा एक अतिशय तरुण, अतिशय देखणा आणि अतिउत्तम, अति श्रीमंत असा हा आहे. आणि तशीच त्याची पत्नी पण आहे, ॲलिस नावाची. तर ही सगळी पात्र अशी ही महत्त्वाची आहेत ह्याच्यामध्ये. तर ह्या ब्रायनला संपवण्याचा कोणीतरी घाट घालतो आणि ते आपले कार्य तो तडीस नेतो. आता हे कोणी केलं? असं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमचा गेस मी तुम्हाला विचारला होता, की तुम्ही गेस सांगा मला, की कोण असू शकेल? तर बऱ्याच जणांनी लीजचं नाव घेतलं, काहींनी डेरेकचं नाव घेतलं, काहींनी पेजचं नाव घेतलं, तर कोणी सॅमचं नाव घेतलं. तर आता मी तुम्हाला सस्पेन्सच्या शेवटच्या कडेपर्यंत नेऊन पोहोचवते आहे. तर ह्याच्यामध्ये जेन जेव्हा पेजचं पेजचा इंटरव्ह्यू जेव्हा घेत असते, त्यावेळेला पेजच्या बोलण्यामध्ये नेहमी काय-काय वेगळं येत होतं. कधी तिनं एकदा सांगितलं, की मे बी डेरेक बरोबर ब्रायनचं असू शकतं आणि मे बी मग नंतर परत ती माघार घेते. परत म्हणते, की मी म्हणजे की थोडंफार ती सॅमकडे होरा वळवते आणि सॅमकडे होरा वळवते आणि इथपर्यंत ती जेनला आणून सोडते. आणि जेन अतिशय चालाख आहे आणि शिवाय तिला त्या आय विटनेसचा पण फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे ती रिअल कल्प्रिटला पकडते. आता हा जो रिअल कल्प्रिट आहे, मी तुम्हाला हे नॅरोइंग करून सांगते, की फायनल आपले कल्प्रिट आहेत सॅम किंवा पेज. ओके. सॅम किंवा पेज इथपर्यंत मी तुम्हाला नेऊन पोहोचवते. आता ह्या दोघांमधला कोण आहे खरा? तर हे जे सगळं घडत जातं, ही घडत जाण्याची ज्या घटना होतात आणि तर ह्या सगळ्या तुम्हाला वाचाव्याच लागतील. कारण मी तुम्हाला सगळेच कार्ड्स काही तुम्हाला ओपन करून सांगणार नाही आहे ह्याच्यामध्ये, बिकॉज धिस इज सस्पेन्स नॉव्हेल. आणि माझा मुख्य ह्या पॉडकास्टचा उद्देश आहे, की तुम्ही वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचाव्यात आणि वाचनाची पण म्हणजे की आवड जी सगळ्यांना आपल्याला पहिल्यापासून आहेच म्हणजे, पण ती पण थोडी वाढायला पाहिजे म्हणजे, की वाचणं आपण विसरलं नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही ही कादंबरी नक्की वाचा, की शेवटी आखिर कौन असली गुनहगार है आणि का? आणि का? हे सुद्धा. आणि ते इतकं वर्णन तुम्ही स्वतः वाचल्याशिवाय नुसतं शेवट सांगून काही फायदा नाही आहे. कारण त्याला बरेच धागेदोरे आहेत आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष वाचायला नक्कीच आवडणार आहे. तर नाऊ आय एम व्हेरी शुअर की तुम्ही आता ही कादंबरी घेऊन वाचणारच आहात, बरोबर? आणि शहाण्यांनी एखाद्याला ओळखलं पण असेल, एखाद्या तुमचा गेस परत झालाही असेल. ओके. ओके. देन भेटूया परत एकदा नवीन कादंबरीची ओळख करून, नवीन लेखिकेची ओळख करून घेण्यामध्ये. धन्यवाद.